योग्य नाही। राहुल गांधींच्या स्वागतासाठी रोहित पवारांनी पुण्यामध्ये बॅनर लावले। रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल त्यामुळे उपस्थित होतो। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुण्यात बॅनर लावलेत। रोहित पवारांनी लावलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांच्या मनात काही वेगळा पर्याय आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या अनुषंगाने काही घडामोडीही घडताना दिसतायत। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मोदी आणि शहांना भेटतायत। राज्यातही फडणवीसांसोबत भेटीगाठी होत आहेत। एरवी अनेक प्रश्नांवर पुढाकार घेणारे रोहित पवार मात्र या भेटीगाठींमध्ये कुठेही दिसत नाहीये। त्यातच रोहित पवारांनी वेळोवेळी भाजपसोबत जाणार नाही अशीच भूमिका बोलून दाखवली आहे। आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीए मध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही। माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। रोहित पवारने आजपर्यंत जी भूमिका घेतली ती स्पष्टपणे घेतलेली भूमिका, कधीही न बदलणारा जर कुठला व्यक्ती असेल तर तो मी आहे। त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल कोणाला काही प्रश्न असतील अजिबात त्या बाबतीत तुम्ही मनामध्ये प्रश्न ठेवू नका। आता रोहित पवारांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावल्यानं त्यांच्या मनात काँग्रेसच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। देशामध्ये मंदिर मस्जिदच्या नावाने युवकांचं आणि तरुणांचं विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे या विरुद्ध देश एकवटतोय आणि देशातील जनता राहुलजी बरोबर उभी आहे आणि त्यामुळेच हेही आमच्या रोहित भाऊला पटलंय। त्यामुळे रोहित भाऊ राहुलजींच्या पाठीमागे